सुरुवात आहे. येतात एंड पर्यंत 55 पर्यंत जातात. हां, आज 23 जानेवारी मंगळवार, मंगल असा वार आहे. आपण 17व्या अध्यायातील श्रद्धात्रय विभाग पाहतोय आणि त्याच्यातली आता सत्वाकडे वाटचाल सुरू झालेली. त्यामुळे सत्वगुणाची वाटचाल सुरू झाली की आपली प्रगती चांगली आहे असं समजायला हरकत नाही. आणि तेच आपल्याला ज्ञानदेवही ठासून समजावून सांगत आहेत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्रीकृष्ण. जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आत्ता सगळीकडच्या प्रतिक्रिया आणि प्रत्येकाच्या मनातल्या भावना ऐकल्यानंतर लक्षात येते की कालचा जो सोहळा झाला त्याच्या मागे आदरणीय पंतप्रधान मोदीजींना हे स्थान का मिळालं किंवा ती संधी का मिळाली, तर पूर्ण निरपेक्ष वृत्तीनं फक्त कर्मयोगी आणि फक्त भक्तयोगी एवढे दोनच त्यांना विशेषण लागू पडतात. सत्तेचा गर्व नाही, मी कोण आहे मी म्हणा नाही, अहमपणा पूर्ण सोडून दिलेला आहे. एखाद्या योग्यासारखं 11 दिवस ज्यांनी उपवास केले आणि 3 दिवस निराहार राहिलेले, म्हणजे याच्या पुढे काही बोलायला हेच नाही आहे. प्रत्यक्षात अनुभवातनं त्यांनी दाखवून दिले की सत्वगुण काय असतो. ज्या वेळेला पूजा करत होते त्यावेळेला त्या रामाच्या मूर्तीच्या डोळ्यामध्येही अश्रू होते आणि त्यांच्याही डोळ्यामध्ये तेच होते, अश्रूच होते. आनंदाश्रू असतील, पण आनंदही असा ओसंडून वाया घालवलेला नाही आहे किंवा कष्ट झाल्याचं दुःखही नाही आहे. सगळ्याच्या गुणातीत होण्याची जी आहे श्रद्धा ज्यांची आहे या सत्वगुणावर, असे आपले पंतप्रधान आपल्याला लाभले. एक चांगला अमृत योग किंवा सुवर्ण योग काय म्हणाल ते, तो काल आपल्या आयुष्यात सगळ्यांच्या मिळालेला आहे. आपण भाग्यवान आहोत. सकाळी पण मी सांगितलं की विश्वाचं दर्शन सगळं झालेलं आहे, विश्वरूपाचं दर्शन झालेलं आहे. अर्जुनासारखे आपण पण भाग्यवान आहोत. आणि आता तर आपण सत्वगुणाकडेच वाटचाल करण्यासाठी चाललेले आहोत. तर त्या सत्वाचा विजय कसा होतो हे आपल्याला दिसून आलेलं आहे. तोच आपण सगळ्यांनी स्वीकारूयात. पुन्हा एकदा आपल्याला स्वतःलाच धन्य समजूयात की ज्या कोणी कालचं सगळं अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे, असा योग किंवा असा सुयोग पुन्हा येणं नाही. ही आयुष्यातली फार मोठी अचिव्हमेंट म्हणा किंवा आपली संधी म्हणूया आपण, खूप सुंदर अशी आपल्याला मिळाली होती. 8वा श्लोक चाललेला होता. आयुस्सत्वबलारोग्य सुखप्रीती विवर्धना, रस्या स्निग्धा स्थिरारुद्या आहारा सात्विक प्रिया. सगळ्या गोष्टी प्राप्त करून देणारा असा जो आहार आहे, मुख्य म्हणजे आयु. दीर्घायुष्य कुणाला मिळतं हो? अगदी 103 107 वर्ष जगणारे लोक आत्तासुद्धा आहेत. कुठलीही व्याधी नाही, काही नाही, आधी नाही व्याधी नाही, म्हणजे आयुष्य भरपूर मिळते. सत्व म्हणजे चांगली बुद्धी, बल,
शक्ती, आरोग्य आणि सुख आणि मुख्य म्हणजे प्रीती वाढवणारं असा जो आहार घेतो ना, म्हणजे कमी आहार, हिताहार मिताहार आयुर्वेदानं खूप छान सांगितलेलं आहे. आणि तोही रसयुक्त पाहिजे. कोरडं सुकं फक्त तळलेलं असला आहार नको. आणि ज्याच्यामध्ये स्निग्धांश जास्त आहे. आता डॉक्टर सांगतात तूप खायचं नाही, तेल खायचं नाही, पण आयुर्वेदानं तर सांगितलेलं आहे की शुद्ध घरचं जे तूप असतं ते रोज आपण चमचाभर जेवणात घ्यायला काहीच हरकत नाही. तेवढी स्निग्धता आपल्या आयुष्यातही हवी आहे, आपल्या आहारातही हवी आहे, आपल्या मनामध्येही हवी आहे, आपल्या बुद्धीलाही हवी आहे. आणि म्हणून रस्य म्हणजे रसानियुक्त, स्निग्ध, अत्यंत ज्याच्यामध्ये स्नेह आहे. म्हणून तिळगुळाचा बघा आपण अर्थ पाहिलेला आहे सगळ्यांनी, की तीळ हा स्नेह वाढवणार आहे आणि गुळ हा गोडी वाढवणार आहे. आणि दोन्ही गोष्टी आपल्याला आयुष्यात हव्या असतात. आणि पुन्हा स्थिर राहणार म्हणजे ज्या अन्नामुळं शरीरात दीर्घकाळ सत्व राहतं. बाकी जो मलाचा भाग आहे किंवा टाकाऊ भाग आहे हा निघूनच जातो, पण सत्व दीर्घकाळ राहतं अशाला स्थिर म्हटलेलं आहे. आणि हृद्य म्हणजे मनाला प्रिय असणारं असा जो आहार आहे, की असं जे भोजन आहे ते सात्विक पुरुषांना प्रिय असतं, त्या सात्विकांच्या आवडीचं असतं असं म्हटलेलं होतं. आहार सात्विक प्रिया. आता त्याच्यावरची आपण ओव्या बघूया. तरी सत्वगुणाकडे जे दैवे भोगता पडे, तई मधुरी रसी वाढे मेचू जैस्तया. तर जो भोगता आहे, जे दैवे भोगता पडे, जो भोगता म्हणजे जीव दैवयोगानं सत्वगुणाकडे सात्विक गुणाची वाटचाल करणारा असतो, सात्विक वृत्तीचा असतो. तई मधुरी रसी वाढे, त्याची प्रवृत्ती मधुर रसाच्या ठिकाणी आकृष्ट होते. मे चूजया, आणि त्याला अमृतमयी चवीचं रस सेवन करायला आवडतात. जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी या त्याला आवडत असतात. मेचूचा अर्थ आहे विरघळणारं, आपण ज्याला डायल्यूट होणारं म्हणतो ते. तर जे सगळ्यामध्ये सामावून घेतलं जातं असा आहार आपल्याला पाहिजे आहे. अंगेची द्रव्ये सुरसे, जे अंगेची पदार्थ गोडसे, अंगेची स्नेहे बहुवसे सुपक्वे जिये. आता जे पदार्थ अंगेची म्हणजे स्वतःच, द्रव्ये सुरुसे ज्याच्यामधला रस हा सुरस असतो, उत्तम रसांनी युक्त असतो. म्हणजे जे पदार्थ स्वतःच मुळातच असे मधुर असतात. नंतर अंगेची स्नेहे बहुवसे, मी आत्ता सांगितलं असतं जसं, ज्याच्यामध्ये स्निग्धताही जास्त असते. आणि सुपक्वे जिये, आणि मुख्य म्हणजे जे चांगलं पक्व झालेलं असतं. चटपट्या ज्या भाज्या पटापट केल्या जातात, तवा स्पेशल परतायच्या नुसत्या, त्याला शिजण्याचं पक्व होण्याचं काही हेच नसतं, महत्त्वच कळत नाही. साधं बघा, लोणचं सुद्धा मुरलेलं लोणचं खावं म्हणतात. आता हल्ली काय झालंय, सगळं फास्टचं जमाना आहे. रेडीमेड पटकन 5 मिनिटात सगळा पदार्थ व्हायला पाहिजे. इन्स्टंट का जमाना आहे, इन्स्टंट. ते अपेक्षित नाही आहे इथे. पक्व झालेलं चांगलं. आता बघा, दहीसुद्धा विरजल्यानंतर त्याला जो काही 24 तास 12 तासाचा वेळ जातो, सायच्याला वेळ लागतो थोडा, तो झाल्यानंतर त्याचं दही मग लोणी तयार होतं. खूप जण आठवड्याची साय नुसती ठेवतात, एक दिवशी वेजण घालायचं आणि दुसऱ्या दिवशी ते काढायचं.
फ्रीजच नव्हते. त्यामुळं रोज साईचं व्यवस्थित विरजण हे किती 2-3 दिवसांनी जे काय होईल ते लगेच, किंवा पूर्वी खूपच असायचं दूध दुभतं घरात, माणसं खूप, रोजचं सुद्धा दही दूध होत असायचं, तूप लोणी. तर ठीक आहे. अंगेची स्नेहे बहुवसे सुपक्वे जिये. जे चांगलं पक्व झालेलं असतं, सुपक्व चांगलं पक्व झालेलं असतं, असे जे जिये म्हणजे जे पदार्थ, असे जे पदार्थ आहेत ते सत्वगुणांनी युक्त असतात, किंवा तो आहार सत्वयुक्त आहे. पुन्हा म्हटलेलं, आकारे नवती डगळे, स्पर्शे अति मवाळे, जिभे लागी स्नेहाळे स्वादे जिये. आता डगळे म्हणजे पाणीदार, आणि स्पर्श अति मेवाळे, स्पर्शाला अत्यंत मऊ, आणि जिभे लागी स्नेहाळे, जिभेला सुद्धा जे अगदी मऊ, लवकर विरघळणारं, स्वादिष्ट असतात असे. म्हणजे आकारानं फार डगळं म्हणजे मोठं मोठं, मोठ्या आकाराचं. आकारानं फार मोठं नसतं, किंवा फार आपण म्हणतो ना काय डगळे कपडे झालेत, म्हणजे आपल्या अंगापेक्षा जे मावत नाहीत, फारच मोठे असते, त्याला डगळं म्हणायचं. मोठे नसतात आणि हाताला मऊ लागतात, अगदीच त्याचा स्पर्शसुद्धा अतिमवाळ. आपल्याला लहान मुलांच्या गालावरनं हात फिरवायला बरा वाटतो. अशी छान मऊ फुलं असतात, त्या फुलांचा स्पर्श छान वाटतो. अशा मऊसर पोळ्या असतील, मऊ मऊ जे काही असेल ते पदार्थ छान वाटतात, आणि जिभेवर ठेवल्या ठेवल्या जे अगदी लगेच विरघळतात, लगेच विरघळणारे असे जे पदार्थ आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वादे जिये, स्वाद पाहिजे. लोक म्हणतील एवढं घातलं, त्याला तेल घातलं, तूप घातलं, एवढं सगळं केलं, पण त्याला जर तिखट मिठाचे पदार्थ असतील तर त्याला तिखट मिठाचं बरोबर प्रमाण व्हायला पाहिजे. गोड असतील तर अति गोड नाही आणि अगदी कमी गोड नाही. म्हणजे ज्याला गोडीच नाही असे म्हणायचे गोड पदार्थ, मग त्यापेक्षा ते नाही गोड खाल्लेलं परवडलं. तर सगळ्या गोष्टीचे अशा अगदी ज्याला फॉर्ममध्ये फॉर्मॅट सगळं व्यवस्थित जुळलेलं असलं पाहिजे, सगळं जुळून आलं पाहिजे. चवही पाहिजे, रूपही पाहिजे, रसही पाहिजे. पुढं म्हणतात, रसे गाढी वरी ढिली, द्रवभावी आथिली, ठाये ठावो सांडिली अग्नितापे. आता गाढ म्हणजे अगदी आपण म्हणतो ना गच्छ भरलेलं असं. तर रसे गाढी वरी ढिली जे आहेत ते रसानं भरलेलं तर आहेत, शिवाय मऊ पण असले पाहिजेत, आणि द्रवभावे आथिली, आणि ज्याच्यामध्ये द्रव्याचा अंशही भरपूर असतो. म्हणजे पाणीदार असली तरी ठाये ठावो सांडिली, तरीसुद्धा त्याचा म्हणजे वरून मऊ आहेत, पाणीदार आहेत, आणि विस्तवाच्या आचीनं जागोजागी काळे झालेले असतात, असंही त्यांनी म्हटलेलं. ठाये ठावो सांडिली अग्नितापे. अग्नीचा सुद्धा कसा योग्य आपल्याला त्याची उष्णता आहे ती योग्य अशी पाहिजे आहे. अति मोठा गॅस ठेवला किंवा मोठ्या अग्नीवरच ठेवलं तर 1 मिनिटात लवकर पाणी बिणी आटून जातं, पण काय होतं ते खऱ्या अर्थानं नीट शिजत नाही. म्हणजे करपलेलं पण नको आहे, पण खमंग पाहिजे. किती सगळं स्वयंपाकाचं तंत्रच सांगून टाकलेलं इथे ज्ञानदेवांनी. म्हणजे ज्याच्यामध्ये चांगल्या मधुर चवीनं जे भरलेलं आहे, वरून तर कडक नाहीत पण मऊसर तर आहे, ज्यात ओलावा पुरेसा आहे, आणि अग्नीच्या तीव्र स्पर्शातून जे मुक्त झालेलं आहे, म्हणजे जे करपलेलं नाही. नाही तर ठाये ठाये भाकरी पोळ्या मस्त काळे काळे सगळे डाग करपून गेलेले असं. नकळत एखाद्या महिलेचं दुर्लक्ष झालं आणि गॅस मोठा राहिला किंवा जी काही आच असेल ती मोठी राहिली की सगळ्या वस्तू करपून जातात. तशी वस्तूही नको वाटते. तळण तळताना सुद्धा अगदी बरोबर तो परफेक्ट तिथं अग्नीची आच ठेवावी लागते. अगदी बारीक ठेवलं तरी ते कडक होईल, मोठं ठेवलं की करपून जाईल. मध्यम ज्याला जशी आच लागते तशी ती ठेवली पाहिजे.
छोट्या छोट्या गोष्टी पण सगळ्या बारकाव्यानं सांगितलेल्या आहेत बघा. अंगे साने परिणामे थोर, जैसे गुरुमुखीचे अक्षर, तैसी अल्पी जिही अपार तृप्ती नोहे. अंगे साने म्हणजे जे असं दिसायला तर लहान आहे, पण परिणाम आहे थोर, पण त्याचा परिणामही गोड आहे. आता सान म्हणजे आपण सानुली सानव शब्द वापरतो, म्हणजे चांगलं आहे, दिसायलाही चांगलं दिसलं पाहिजे, खातात तोंडात टाकल्यावरही ते गोड वाटलं पाहिजे. आणि जैसे गुरुमुखीचे अक्षर, गुरुमुखींचं अक्षर कसं असतो, गुरुच्या मुखातनं एकही गोष्ट अशी निरर्थक व्यर्थ शब्द जात नाही. आत्ता त्यांनी सांगितलं तसं मोजकं, पण ज्याला सारवत असं बोलता आलं पाहिजे. खूप जास्त बोलूनही उपयोगाचं नाही. तर गुरुमुखातून जसं अक्षर किंवा जे बोलणं असतं, म्हणून अगदी थोडकं मोजकं बोलतात बघा, पण त्याचा आशय खूप असतो, त्याचा परिणाम थोर असतो. तसं गोड पदार्थ अगदी थोडा जरी खाल्ला तरी तृप्ती होते. हल्ली आता स्वीट डिश ही मागणं खाण्याची पद्धत आहे. पण मी मध्येही सांगितलं होतं की आपल्याकडे सगळं जे सणाचं ताट वाढलेलं असतं त्याच्यामध्ये इथे वरण भात असतो आणि अगदी त्याच्याजवळ चमचाभरच खीर वाढलेली असते आणि त्या खिरीनं सुरुवात करायची. लहानपणी असं वाटायचं एवढीशीच का खीर वाढतात आणि एवढ्यानीच का सुरुवात करायची, मग तो वरण भात खायचा. आता वरण भात तर याच्यातनं निघूनच गेलेलं आहे आहारातनं. डायरेक्ट पोळी भाजी. कित्येक जण तर सकाळी भातही खात नाहीत. आता ते बरोबर आहे, नोकरीला गेले तर त्यांना ते मिळत नाही, पण ज्या वेळेला घरात असू त्यावेळेला हा जो एक क्रम आहे आहाराचा, हा सगळा पाळला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात पण सगळ्या महत्त्वाच्या. अल्पी जिही अपार तृप्ती राहे. अगदी थोडंसं जरी खाल्लं ना तरी सुद्धा त्याची तृप्ती मिळते. म्हणजे आनंद देणारं अन्न कसं आहे हे आता सांगतायत बघा. आणि मुखी जैसे गोडे, तैसीची ही आतुलेकडे, ती अन्नी प्रीती वाढे सात्विकांसी. आणि खाताना तोंडात गोड लागतं तसं परिणामीही जे गोडच असतं त्या अन्नाविषयी सात्विकाची विशेष प्रीती असते. सात्विक जो मनुष्य आहे, सत्वगुणी जो मनुष्य आहे, त्याला खातानाही गोड लागलं पाहिजे आणि त्याचा परिणामही गोड व्हायला पाहिजे. आयुर्वेदानं सांगितलेले आहेत बघा, काही पदार्थ असे असतात खाताना तिखट लागतील, नंतर त्याची परिणती वेगळी होते. जसं आपण आवळा खातो, खाताना तो तुरट असतो आणि त्याच्यावर पाणी प्यायलं तर नंतर ते गोड लागतं. काहींना ते तसं आवडत नाही. फक्त जो सात्विक मनुष्य आहे त्याला खातानाही गोड लागलं पाहिजे आणि त्याचा परिणामही गोडच झाला पाहिजे. अशा अन्नाची प्रीती ही सात्विक माणसाला असते. आणि मुखी जैसी गोडे तैसीची ही आतुलेकडे, ती यांनी प्रीती वाढे सात्विकांसी. आणि मग ह्याप्रमाणे सात्विक माणसाला आवडणाऱ्या पदार्थांची लक्षणं अशी आहेत की ती त्याच्याबद्दलच त्यांना अधिक प्रीती असते, विशेष प्रीती असते. आत्ता सांगितलं तसं की खातानाही गोड आणि नंतरही त्याचा परिपाक ज्याला म्हणतात तोही गोड. एवं गुणलक्षण सात्विक भोज्य जाण, आयुष्याचे त्राण नीच नव्हे हे. याप्रमाणे सात्विक मनुष्याला आवडणाऱ्या पदार्थांची सगळी एवं गुणलक्षणं अशी सगळी लक्षणं आहेत. आयुष्याचे त्राण नीच नव्हे जाण. त्राण म्हणजे आपण म्हणतो ना, माझ्या अंगात आता त्राणच नाही उरलं, म्हणजे बळ, शक्ती. तर आयुष्याचे हे त्राण, हे आयुष्य वाढवणारं किंवा आयुष्याचं बळ नित्य वाढवणारं असे हे पदार्थ आहेत. आणि अशी ही सात्विक मनुष्याला आवडणाऱ्या पदार्थांची लक्षणं आहेत. म्हणून बघा, ज्या वेळेला डायबेटीस किंवा काही लोकांना अगदी चक्कर येते होते त्यावेळेला म्हणतात की मुठभर
चमचाभर साखर खा, म्हणजे त्यांनी लगेच त्याला तकवा येतो, तेवढी त्राण येतं. जी सगळी शक्ती कमी झालेली असते ती, म्हणजे मधुराचा अतिरेक नको आहे हे बरोबर आहे, पण मधुर रस हा शरीराला आवश्यक आहे. आयुर्वेदानं षड्रसयुक्त आहार सांगितलेला आहे. मधुर, आम्ल, लवण, तीक्ष्ण, त्याच्यानं तीक्ष्ण नाही म्हणजे मिरची वगैरे, पण हे आम्ल, कटू, कषाय, सगळे रस आपल्याला आले पाहिजे त्याच्यामध्ये. तिक्त, कटू, कषाय. तर तिक्त म्हणजे कडू, आणि कटू म्हणजे तिखट, असं आयुर्वेदातला अर्थ आहे. तो नेहमी लक्षात ठेवायचा. आपल्याला तिक्त म्हणजे आपण तिखट म्हणतो आणि कटू म्हणजे कडू म्हणतो. त्या दोन रसांचे अर्थ मात्र वेगळे मानलेले आहेत, तर तेवढे लक्षात ठेवायचे. म्हणून आपल्याकडं आवळ्याचेही महत्त्व आहे. कषाय, तुरट, आणि थोडासा कडवट भागही आपल्या पाहिजे. म्हणजे लिंबू जे आहे, ती लिंबाचा रस असतो आंबट, पण साल जी असते ती कडवट असते की नाही, म्हणून ती पण आवश्यक असते शरीराला. ठीक आहे, तर या सगळ्या अशा पदार्थांच्या सेवनापासून माणसाचं बल वाढत असतं. येणे सात्विक रसे जवदेही मेहो वरिषे, तव आयुष्य नदी उससे देहाची देहा. आता बघा, अशा प्रकारे या सात्विक मनुष्याला आवडणाऱ्या रसापासून किंवा सात्विक रसरूप, मेहो म्हणजे इथं मेघ अर्थ दिलाय. जवदेही मेघो वरिषे, ज्याच्या देहावर मेघाची वृष्टी होते, मेघाचा वर्षाव होतो. तव आयुष्य नदी उससे, काय कल्पना छान केलेली बघा. उससे म्हणजे पूर येतो, त्याच्या आयुष्याच्या नदीला पूर येतो. तव आयुष्य नदी उससे देहाची देहा, म्हणजे दिवसेदिवस आयुष्यरूप नदीला दिवसेदिवस असा पूर येत राहतो. देहाची देहा हा शब्द देहासाठी नाही वापरलेला, दिवसेंदिवस जे म्हणतो, दिवसानुदिवस, तो देहाची देहा असा शब्द प्रयोग केलेला आहे ज्ञानदेवांनी. म्हणजे दिवसानुदिवस आपली ही आयुष्य नदी ही वाढत राहायला पाहिजे. नाही तर काय म्हणतात लोक, आता आमचं आयुष्य कमी होत आलं, आम्हाला आहार पुरेसा मिळत नाही, वेळच्या वेळेला मिळत नाही, सगळ्यांचे काही काहींचे हाल होतात, गरिबीमुळं होतात, घरात कुणी नाही म्हणून होतात. तर असं सगळं झालं की आपली आयुष्य नदी आटून जाईल. किती सुंदर सांगितले बघा, रूपक फार छान केलेलं आहे त्यांनी. एवम गुण विशेष, एवम गुण झाले सत्वाची एकीर पाळती, कारण हाची सुमती, दिवसाची ये उन्नती भानू जैसा. आता कीर पाळती, पाळती म्हणजे रक्षण करतात, म्हणजे बुद्धिमंताला उद्देशून म्हटलेलं आहे. अरे बुद्धिमंत अर्जुना, ज्याप्रमाणे दिवसाची उन्नती होते, कारण हाची सुमती, दिवसाची उन्नती भानू जैसा. काय होत असतं, सूर्य कसा चढत चढत जातो की नाही, सकाळी अगदी कोवळा असतो, नंतर मग वाढत जातो. तर दिवसाची उन्नती होण्याला जसा सूर्य कारण आहे, तसं आपल्या तत्वाचं रक्षण, सत्वाचं रक्षण करण्यासाठी हाच आहार योग्य आहे. पाळण म्हणजे रक्षण, रक्षण करण्यासाठी पाळणा हा शब्द, पाळणं, पाळती हे क्रियापद वापरलेले आहे. म्हणजे सूर्य जसा दिवसाची उन्नती करतो किंवा दिवसाची उन्नती करायला सूर्य जसा कारण असतो, तसं तत्वाचं रक्षण करायला हाच आहार आपला योग्य असतो. म्हणजे सगळ्या गुणलक्षणांनी जो आहार आहे, अशा अन्नपदार्थांना सात्विक आहार म्हणतात. आणि सात्विक आहाराच्या बेतशीर किंवा मर्यादित सेवनामुळं जगत असलेल्या मानवी आयुष्याचं नित्य रक्षण होतं. आणि हा सात्विक गुणांनी संपन्न अशा रसमयी आहाराचा मेघ आपल्या देहरूपी क्षेत्रावर बरसतो, तेव्हा आयुष्य नदीला दिवसेदिवस समृद्ध किंवा बहर येत असतो. आणि काळोख संपल्यानंतर दिवस उजाडतो, त्या उजेडाची वाढ व्हायला सूर्य कारणीभूत असतो. तशी सत्वगुणांची वाढ व्हायला सात्विक वृत्तीच वाढायला हवी आहे.
सत्वगुणांनी समृद्ध असलेला हा रसमयी आहारच आपल्या आयुष्याला किंवा आपल्या जीवनाला कारणीभूत होतो. रसमय आहार, रस्या स्निग्धा स्थिरा आरुद्या, प्रत्येकाचं महत्त्व ते सांगत आहे. आणि शरीरा हनमानसा बळाचा पै कुवासा, हा आहारू तरी दशा कैची रोगा. आता कुवास हा म्हणजे काय? आश्रय, वाईट आश्रय. म्हणजे शरीराला जर आपण योग्य आहार दिला नाही, हा आहारू तरी दशा कैची रोगा. मग त्या ठिकाणी रोगाचा उद्भव कसा होणार? म्हणजे शरीर आणि बल किंवा शरीर, मन आणि बल. शरीरा हनमानसा बळाचा पै कुवासा, म्हणजे शरीर आणि मन यांच्या बळाची वृद्धी होणं हे आहारापासून जमलं पाहिजे. हा आहार तरी दशा कैची रोगा. सगळ्याची जर व्यवस्थित वृद्धी होत असेल, शरीराची कधी कधी वाढ चांगली होते, पण मन असं कमकुवत राहतं, दुर्बल राहतं. म्हणून दोघांच्या बळाची वृद्धीही व्हायला पाहिजे. आणि ती ज्या आहारापासून होते, की जो आहार आपण घेतो त्याच्यापासून जर या दोहोंची वृद्धी चांगली झाली तर रोगाचा शिरकाव कसा होईल? म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे कैची रोगा. म्हणजे रोगाला तिथे ठाणच मिळणार नाही, जागाच मिळणार नाही. हा सात्विकू होय भोग्यू, तेची भोगावया आरोग्यू, शरीरासी भाग्यू उदयले जाण. मग अशा सात्विक अन्नाचं सेवन केलं तरच शरीराला आरोग्य भोगण्याचं भाग्य प्राप्त होतं. म्हणजे आपल्याला जर आरोग्य हवं असेल तर आपण काय करायचं? सात्विक आहार घ्यायचा. सात्विक आहाराचं सेवन केल्यावर आपलं शरीर उत्तम आरोग्य भोगायला लागतं किंवा त्याला भोगायला मिळतं. म्हणजे शरीराचा जणू काही हा भाग्योदयच झाला आहे. खूप छान म्हटलं आहे बघा. हा सात्विकू होय भाग्यू, तै भोगावया आरोग्यू, शरीरासी भाग्यू उदयले जाणे. जणू आपल्या शरीराचं भाग्य उदयाला आलंय असं म्हटलंय बघा. आणि सुखाचे घेणे देणे, निके उवाया येणे, हे असो वाढे साजणे आनंदेसी. आता साजणे म्हणजे मैत्री, आणि सुखाचं देणं घेणं, निके उवया. उवया म्हणजे विस्तार. आता इथं काय म्हणायचं की जर आपण ह्या शरीरास आरोग्य भोगण्याचं भाग्य प्राप्त झालं तर हा जो सगळा त्याच्या सगळे जे व्यापार आहेत ते व्यापार सुखमय होते. सुखाचे देणे घेणे, आपण म्हणतो ना देवाणघेवाण, पण दोन्ही गोष्टी द्यायलाही पाहिजे आणि घ्यायलाही पाहिजे. तर या दोन्ही गोष्टी जर नीट झाल्या, देणंही नीट झालं, घेणंही नीट झालं, म्हणजे त्याचे सगळे व्यवहार आहेत, व्यापार आहेत, हे जर व्यवस्थित चालले तर काय होईल? आनंदाची मैत्री होईल. मैत्री ही वाढत राहील. आनंदेसी साजणे. साजणेचा अर्थ सांगला, आपल्याकडे गाणी असतात ना, साजणी. तर सगळे ते साजणे साजणे हा शब्द छान वापरला. म्हणजे मैत्रीची भावना ही जर प्रत्येकाच्या मनामध्ये राहिली, मैत्री जर चांगली रुळली किंवा मैत्रीची भावना आपल्यामध्ये रुजली तर मग आपल्याला आनंद मिळतो. आणि कुणाबद्दल जर खुन्नस असेल, चिडचिड असेल, वाईट असेल तर मात्र मैत्री कधीच होणार नाही. ऐसा सात्विकू आहारू, परिणमला थोरू, करी हा उपकारू सबाह्यासी. अशा प्रकारे सात्विक आहाराचा परिणाम हा अत्यंत थोर आहे आणि शरीराला तो अंतर्बाह्य सुखकर आहे. लगेच बघा लोक म्हणतात मुठभर मांस चढलेले दिसते, आता जरा बरे दिवस आलेले दिसते, खाणं पिणं जिथल्या तिथं आहे वाटतं. ते आपल्याला चेहऱ्यावरून कळतं, शरीरावरून कळतं. आणि लगेच काही कारणांनी लोक रोडावली की लोक म्हणतात काय काहीतरी बिघडलेलं दिसतंय तुमचं, चेहऱ्यावर तजेलदारपणा दिसत नाही, जरा थकल्यासारखे वाटत आहे. तर वयानुसार फरक होऊ द्या, पण आहारामध्ये जो काही तृप्तीचा भाग असतो तो मिळाला की माणूस बरोबर आनंदी राहू शकतो. म्हणून अंतर्बाह्य, जो मनुष्य अंतर्बाह्य सुखकर असतो
तो लगेच लक्षात येतो. काही लोक बघ अगदी त्यांच्याकडं पाहिल्यानंतरच कळतं की हे पूर्ण तृप्त आहेत, आणि काहींकडे पाहिलं की लक्षात येते ना कुठेतरी खुपतंय, आतमध्ये आतमध्ये खुपतंय. बाहेर चांगलं खाते असतील, दाखवत असतील, पण खरी त्यांची तृप्ती ही नसतेच. म्हणून आता शेवटची ओवी त्यातली सांगतायत. आता राजसाहार शिकायचं आहे आपल्याला. आता राजसासी प्रीती जिही रसियाथी करूतया ही व्यक्ती प्रसंगे गा. आता राजस गुणाच्या मनुष्याची कोणत्या अन्नावर प्रीती असते ते तुला म्हणतायत, प्रसंगे करून सांगतो. भोक्त्याची या ठाई सुदैवे करून जेव्हा सत्वगुण वृद्धी पावे, तेव्हा तया लागी आवडे आहार स्वभावे साचार मधुर जो. स्वभावे रसाळ पदार्थ जे गोड, स्वभावे जे स्निग्ध परिपक्व, पाहता सुंदर जयांचा आकार अति हळूवार स्पर्शासी जे. जिवे लागी तरी स्नेहाळ स्वादिष्ट रसाळ अवीट गोडी ज्यांची, जळोनी कडक नाहीत जे झाले होती मऊ भले द्रवयुक्त. द्रवयुक्त म्हणजे ज्याच्यामध्ये रस शिल्लक आहे, रसाळपणा आहे. जैसी गुरु खूण दिसावया सान परिहरी क्षीण संसाराचा. म्हणजे हरण करतो क्षीण जो आहे संसाराचा. बघा गुरूंकडे, चांगल्या संतांकडे गेलं, फक्त त्यांनी आपल्याकडं दयार्द्र नजरेनं पाहिलं किंवा फक्त असा आशीर्वाद दिला दुरूनच, तरी आपलं समाधान होतं. सगळ्या संसाराचा क्षीण नष्ट होतो. दिसावया तैसे अल्पची साचार परिजे अपार तृप्ती देती. ऐसे सुमधुर रसाळ रुचिर आणि हितकर परिणामी. पदार्थ ते जाण स्वभावे करून सात्विका लागोन आवडती. आयुष्यवर्धन करी निरंतर सात्विक आहार ऐसा पार्था. सात्विक आहार हाची कोणी मेघ वृष्टी करी चांग देही जेव्हा, तेव्हा आयुष्याच्या तटीनीचे तोय. तटीनी म्हणजे नदी बरं का. वाढतची जाय दिसेंदिस. देही सत्वगुण वाढवी हे अन्न दिनासी कारण भानू जैसा. देहासवे वाढे मनाचेही बळ सात्विक रसाळ अन्न घेता. मग उद्भवेल रोग तो कोठून आरोग्य संपूर्ण नांदे तेथे. सात्विक आहार उदेले हे भाग्य. आपलं भाग्य उदयाला आलंय, रोज रोज वाढत जाते. देहासी आरोग्य भोगावया आनंदाशी सख्य वाढोनिया तेणे. घडे देणे घेणे सुखाचेची. ऐसा अंतर्बाह्य उपकारी थोर सात्विक आहार परिणामी. देही रजो गुण पावता उत्कर्ष जे जे अन्नरस आवडती. तेही आता येथे प्रसंगानुसार सांगू सविस्तर ऐक पार्था. पुढचा श्लोक फक्त म्हणून होईल मला वाटतं. कट्वं ललवणात्युष्ण तीक्ष्ण रूक्ष विधाहिन. आहारा राजसस्येष्टा दुःख शोकामय प्रदाः. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करं. सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता. लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं. सादरं वंदे ज्ञानेश्वरं. आरती ज्ञानराजा
महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनू वेधला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी इत नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची खेले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनू वेधला माझा आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय